नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी संतोष बोड्डेवर आपले स्वागत करीत आहे विद्या कोचिंग क्लासेसमध्ये. तर आपला इथं दुसरीचा जो मंथनचा पेपर झालेला आहे 1 फेब्रुवारी 2026ला, त्याची संभावित उत्तरे काय असू शकतात त्याचं आपण थोडक्यात माहिती घेऊ. तर पहिल्या प्रश्नाचं उत्तर होतं इथे किती विरामचिन्ह वापरली, तर इथं 1, इथे हे 2 आणि हे 3, इथं 3 विरामचिन्हे वापरली. त्याच्यानंतर स्वातंत्र्यवीर हे संबोधन कोणत्या थोर व्यक्तीसाठी वापरलेले आहे, तर हे विनायक दामोदर सावरकरसाठी वीर हे वापरलेलं आहे. त्याच्यानंतर खालीलपैकी क्रियापद शोधायचं होतं आपल्याला, तर क्रियापद हे आहे, तर याचं उत्तर होतं पर्याय क्रमांक 3. त्याच्यानंतर 4 नंबरच्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. 5व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 शनिवार. 6व्या प्रश्नाच्या थेंबातून कोण आले नाही, तर याचं आहे इंद्रधनुचा आकार आलेला नाही, तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. 7व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. 8व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. 9व्या प्रश्नाचं उत्तर आहे कृतज्ञ, पर्याय क्रमांक 3. 10व्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक आपल्याला इथे 4 आहे याचं उत्तर. 11व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. 12व्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 उत्तर आहे याचं. 13व्या प्रश्नाचं उत्तर आहे एकूण शुद्ध शब्द विचारले होते, ते आता 3 शुद्ध शब्द आहेत तिथे. फळांचा राजा कुणाला म्हटलं जातं, तर आपल्याला माहिती आहे आंबा हा फळाचा राजा असतो. याच्यापासून मुरब्बा तयार होतो, तर ते पनीर व आमचूर म्हणून करतात. तर लोणचे, हलवा, मोहर आणि श्रीखंड, लोणचे ह्याचं उत्तर. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न होता आपला 16 नंबरचा. 16 नंबरच्या याचं उत्तर होतं 1 ते 100 या संख्येदरम्यान दशक व एकक स्थानी समान अंक असणारे एकूण किती संख्या आहेत, तर दशक स्थानी आणि एकक स्थानी दोन्ही समान आहेत, असे 9 संख्या आहेत एकूण, एकक स्थानी आणि दशक स्थानी दोन्ही असलेले. 200 पैसे म्हणजे किती असतात, तर 2 रुपये असतात. 200 पैसे म्हणजे 2 रुपये. त्याच्यानंतर रिकामी जागी आपल्याला उत्तर काढायचं होतं. इष्टिकाचित्तीच्या एकूण किती प्रश्ने असतात, तर इष्टिकाचित्तीला एकूण 6 प्रश्ने असतात. अतिशय सोपा होता. 1 शतक या संख्येपेक्षा 2ने कमी असणारी संख्या अक्षरात कशी, तर 1 शतक म्हणजे 100, 100मधून 2 कमी केले तर 98 उत्तर होते. तर 98 हे आपल्याला उत्तर इथे पर्याय क्रमांक 1 मध्ये. त्याच्यानंतर 20 नंबरचा प्रश्न घेऊत आपण. खालील आकृतीसंबंधी योग्य विधान करायचं होतं. तर 3 शिरोबिंदू आहेत, म्हणजे 1, 2, 3 आहेत. 3 कोण आहेत, 3 कोण पण आहेत आणि हे बिंदू असतात शिरोबिंदू. हे 3 कोण आहेत, 3 बाजू आहेत, 1, 2, 3 बाजू आहेत. सर्व पर्याय इथे योग्य आहे, पर्याय क्रमांक 4. त्याच्यानंतर 21व्या प्रश्नाचं उत्तर सोबतच्या आकृतीत संख्येची योग्य विस्तारित मांडणी करायची होती. 72ला आपण किती लिहितो, 70 अधिक 2 लिहितो. ठीक आहे, तर 70 अधिक 2 72 होतात. त्याच्यानंतर पुढचा सन 2026 या वर्षात महाराष्ट्र दिन शुक्रवारी असल्यास 16 मेला कोणता दिवस येणार, तर 1 मे शुक्रवार आहे, तर 16 मेला 15 1, 8 आणि 15ला सेम तारीख असते, तर याचं उत्तर आहे शुक्रवार असेल तर ते शनिवारी येईल. चला पुढचं आहे आपलं म बरोबर 40. तर म म्हणजे किती, म्हणजे म ची किंमत किती असणार, इथं म च्या जागी 10 10 10 10 ठेवले तर इथे 40 उत्तर आहे. त्याच्यामुळं म ची किंमत असणार आहे आपल्याला 40, पर्याय क्रमांक 4 मध्ये उत्तर.
खालील सर्वात मोठी संख्या आपल्याला शोधायची होती. सर्वात मोठी संख्या याच्यातली जर पाहिली तर 96 ही संख्या सर्वात मोठी आहे. शेजारील वस्तूच्या आकाराचे नाव पर्यायातून शोधायचे होते. हे दंडगोल चे आकार होते. खालील आकृतीत बंध पूर्ण होण्यासाठी प्रश्नचिन्हाच्या जागी योग्य पर्याय निवडायचा होता आपल्याला. तर ए बी बी सी सी, इथं डी डी, ए बी बी, इथं सी सी येईल. त्याच्यामुळे इथं पर्याय क्रमांक 3 आहे. 27 7 आणि 3 हे अंक एकदाच वापरून तयार होणारी लहानात लहान संख्येच्या एकक स्थानी कोणता असणार? तर लहानात लहान संख्या तयार होईल 37 आणि 37च्या एकक स्थानी असणारे 7. पुढचा प्रश्न आहे आपल्याला. खाली दिलेल्या माहितीवरून कंसात आपल्याला क्रियेचे योग्य शाब्दिक उदाहरण करायचे होते. 28व्या प्रश्नाचं उत्तर हे पर्याय क्रमांक 3. 20 अधिक 3 30 किती होतात? तर हे 50 होतात. म्हणजे 50 दशक नाही, 50 एकक आहे. 5 दशक म्हणजे हे दोन्ही बरोबर आहेत. ब आणि क आपल्याला पर्याय क्रमांक 3चं उत्तर आहे. 10 गुणिले 10 किती येतात? 10 गुणिले 10 100 येतात. म्हणजे 10 दशक बरोबर आहे. 1 शतक म्हणलं तरी बरोबर आहे. ठीक आहे. आणि 100 एकक म्हणजे ते पण बरोबर आहे. म्हणजे सर्व पर्याय आपले योग्यच आहेत. ह्या सर्वांनाच आपण 100 म्हणू शकतो आहे की नाही. 1 शतक म्हणजे 100. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे आपला. सोबतच्या आकृतीत एकूण किती वर्तुळे आहेत? इथे वर्तुळं जर पाहिली आपण, इथं 1 आहे, 2, 3, इथे 4, 5 हे तर ठळक आहे आणि हा मोठा एक 6. तर एकूण 6 वर्तुळे आपल्याला सोबतच्या आकृतीत मिळेल. खालीलपैकी कोणत्या पर्यायात संख्या उतरत्या क्रमाने लिहिल्या आहेत? उतरत्या क्रमाने म्हणजे पहिले मोठी संख्या, नंतर छोटी, नंतर छोटी. तर इथं ही मोठी आहे, नंतर छोटी आहे, नंतर छोटी. हे पर्याय क्रमांक 3मध्ये आपल्याला उत्तर दिसून येईल. आता आपल्याला इथे माहितीच्या आधारे, ह्या तक्त्याच्या आधारे आपल्याला उत्तर करायचे होते. हवेतून प्रवास करणाऱ्या प्रवाशाची संख्या किती आहे? तर हवेतून 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8 आहे. त्याच्यामुळे याचं उत्तर हे पर्याय क्रमांक 1. सोबतच्या वजाबाकी उदाहरणात चौकोन व त्रिकोणच्या जागी अनुक्रमे कोणते अंक येतील? तर चौकोनाच्या जागी आणि त्रिकोणाच्या जागी. तर इथं चौकोन आणि इथे त्रिकोण दिला, म्हणजे इथे जर 1 ठेवला, नाही इथे चौकोनाच्या जागी 7 ठेवावं लागेल आपल्याला आणि इथे 1 ठेवावं लागेल. इथे 7 आणि 1 उत्तर येईल याचं. खालील पर्यायातून चुकीच्या विधानाचा पर्याय आपल्याला शोधायचा होता. तर इथं आपल्याला पर्याय क्रमांक 3 उत्तर राहणार आहे. रिकाम्या जागी योग्य वापर करून करायचा. तर आयताला एकूण बाजू किती असतात? आयताला एकूण 4 बाजू असतात. तर इथे उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. खालील पर्यायातून योग्य जोडीचा पर्याय निवडायचा होता. आता योग्य जोडी ही आपल्याला 7×5 35. खालील पर्यायातून एकही कड नसलेल्या वस्तूचा पर्याय. एकही कडा नाही, तर इथे एकही कडा नाही आहे की नाही. गोलाला एकही कडा नसते. त्याच्यामुळे त्याचा उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. सोबतच्या आकृतीत बरोबर किती मिनिटांनी 2 वाजतील? तर 2 वाजतील आपल्याला अजून किती मिनिटांनी? तर 15 मिनिटांनी वाजतील. त्याच्यामुळे याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. खालीलपैकी कोणत्या प्रकारात 5 आडव्या रेषा आहेत? तर इथे सर्वकडेच 5 रेषा आहेत. इथे 4 आहेत आणि इथं आडव्या पाहिजे. हा उभ्या झाल्या, ह्या तिरक्या झाल्या आणि ह्या आडव्या रेषा. पर्याय क्रमांक 4मध्ये आहे. आता पुढचा विभाग आहे आपल्याला इंग्रजी विभाग आहे. खालील वाक्यात कोणते विरामचिन्ह वापरले आहे? तर इथं एक्सक्लेमेशन मार्क म्हणतो याला, उद्गारार्थक चिन्ह. त्याच्यानंतर पुढचं आहे, तुमच्या मित्राला तुम्ही सकाळी 6 वाजता भेटलात तर तुम्ही त्याला काय म्हणतो? आपण त्याला गुड मॉर्निंग म्हणतो. सोबतच्या आकृती अवयवाचे नाव आपल्याला माहिती आहे की हे हँड्स आहेत. डॉग या प्राण्याचा आवाज आपल्याला बार्किंग करतो, डॉग आहे की नाही. त्याच्यानंतर पुढचा आहे,
खालील शब्दांपैकी शेवटी वेगळा उच्चार असलेला शब्द आपल्याला इथं काढायचा आहे. तर उच्चार असलेला शब्द कोणता? वेगळा उच्चार असलेला शब्द हॉट, टॉप, डॉट, नॉट. तर इथं सगळे लास्टला टी आहे. ठीक आहे, इथं टॉप आहे, हा वेगळा आपल्याला उच्चार येईल. सोबतच्या पक्षाचे नाव आपल्याला पर्यायातून ओळखायचे आहे. तर हा कावळा आहे, कावळ्याला आपण क्रू असं म्हणतो. 47 ह्या प्रश्नाचं उत्तर आहे पहा 2 नंबर. आता थोडं फास्ट आहे होत उत्तर. मे महिन्यात एकूण किती दिवस असतात? तर 31 म्हणजे 31 दिवस असतात. स्पॅरो या शब्दात कोणता लहान अर्थपूर्ण शब्द लपलेला आहे? तर नाव. रो आहे. ठीक आहे, चला. प्रश्न क्रमांक 50चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. थोडं फास्ट घेऊ, उत्तर भरपूर वेळ होतं आहे. गटात न बसणारा 51 ह्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. 52 ह्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. 53 ह्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. 54 ह्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. 55 ह्या प्रश्नाचं उत्तर आहे आपल्याला पर्याय क्रमांक 1 आहे. 3 ह्या दोघांचा फरक आहे 9चा. ह्या दोघांचा फरक आहे 7चा. तर मग 5चा फरक पाहिजे. हे उत्तर नाही ह्याचं. 3 चौक 12, 3 पाची 15. ह्या दोघांचा फरक आहे 9चा. मग ह्या दोघांचा 7चा आहे. मग इथं 5चा फरक पाहिजे. याचं उत्तर पर्याय क्रमांक 3 आहे. 20 आहे याचं उत्तर. इथं कोणती आकृती? पहा, इथं आडवी रेष आहे, तर उभी रेष आहे. तर उभी रेष आहे, तर मग आडवी रेष यायला हवी. ठीक आहे, तर आडवी रेष कुठे आहे? फक्त एकाच पर्यायामध्ये. ठीक आहे, इथे पण आपण म्हणू शकतो की हे पण उत्तर योग्य असू शकते. तर फक्त ड इथे पर्याय क्रमांक 1मध्ये आहे. ठीक आहे, बाकी पर्याय नाही. हे नाही उत्तर चुकीचं हे आहे. शाळेतून घरी जाताना रस्त्यावर पैशाचे पाकिट तुम्हाला सापडले तर तुमची कोणती कृती योग्य राहील? पैशाचे पाकिट जवळच्या पोलीस स्टेशनमध्ये जमा करणे ही तुमची योग्य कृती राहील. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न घेऊत आपण. 58व्या प्रश्नाचं उत्तर आहे दरम्यान जेवढी अक्षरे आहेत त्याच्या दुप्पट अक्षरे खालीलपैकी कोणत्या? तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. 59व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. 60व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. 61व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. 62ह्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. 63ह्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. 64ह्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. 65व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. 66 या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. 67 ह्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. 68 प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. 69 ह्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. 70 ह्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. 71 या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. 72 ह्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. 73 या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. 74चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 आणि 75 ह्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. लाईकच्या नंतर एक ऑप्शन येते, त्या हाईपला पण प्रेस करा आणि आपल्या बाकीच्या मित्रांना पण व्हिडिओ शेअर करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. आपला दिवस शुभ राहो.